कोल्हापूर पार्ट 3 फायनली आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. त्याआधी आम्ही कोल्हापूरमध्ये काय काय केलं हे त्याचे छोटे-छोटे व्हिडिओ आणि काय काय मजा-मस्ती झाली हे पण तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. त्यानंतर पोहोचलो नरसोबावाडीला, जी की कोल्हापूरपासून 52 किलोमीटरवर आहे. गेल्या जोशी भक्त निवासामध्ये खूप उत्तम सोय आणि छान जेवण भेटलं. त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे ईशानची मुंज, जी की कृष्णा नदीकाठी असलेलं दत्तात्रय मंदिर, जे की तुम्हाला माहित असेल. पाऊस झाल्यामुळे नदीला पाणी भरपूर होतं आणि इथे पण बोटिंग करता येते. त्यानंतर छोटे मोठे गोष्टी इथे मंदिरात झाल्यानंतर पुढचे विधी कार्यालयात झालेत आणि वहिनींनी केलेला साऊथ इंडियन लुक म्हणजे वहिनी अप्रतिम सुंदर दिसत आहेत आणि ईशान पण खूप गोड दिसतोय. आणि आमचे उत्सव मूर्ती रियांश आणि श्रेयांश यांनी फेटा पहिल्यांदाच बांधलेला आहे, त्यामुळे हे इतके गोड दिसत आहेत नाही की सगळ्यांना यांचा खूप लाड येत होता आणि नजर लागेल असं वाटत होतं. पण यांनी खूप मजा मस्ती केली आणि तिथली बासुंदी आम्ही तर खाल्लेली आहे, तुम्ही पण गेल्यानंतर खा. खूप साऱ्या व्हरायटी अवेलेबल असतात. आणि रिटर्न जर्नीमध्ये हा पॉपकॉर्न खाता खाता झोपी गेला. किती गोड ना, तेव्हा हा मी व्हिडिओ शूट केला. त्यानंतर पुण्याच्या जवळ आल्यानंतर आम्हाला भूक लागली. मुलांना कसं खेळवावं म्हणून तिथे छान ऑप्शन भेटला, म्हणजे इथे छान छान ससे होते. यांच्याशी खेळत खेळत यांचा छान वेळ गेला आणि आमचं जेवण पण पोटभर झालं. भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.